जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा, जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन आणि वास्तवातील प्रचंड गर्दी। घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, काळजी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच केले। मात्र शहरातील वास्तव याच्या अगदी उलट आहे। इंडेन गॅसच्या कुमठानाका परिसरातील प्रेषक इंडेन एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली आहे। नंबर लावूनही गॅस सिलेंडर मिळत नाही। सकाळी रांगेत उभे राहायचे, नंबर आला की पुन्हा पुढची तारीख, हीच प्रक्रिया दररोज चालू आहे। ग्राहक संतापले आहेत तर प्रशासन मौन बाळगून आहे। स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर ही केवळ एक वस्तू नाही, तर लाखो कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे। चहा कॉफीपासून ते जेवण तयार करण्यापर्यंत, लहान मुलांच्या दुधापासून आजी आजोबांच्या जेवणापर्यंत गॅसशिवाय घर चालणे कठीण होते। विशेषतः महिलांसाठी तर ही समस्या जास्त त्रासदायक आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या गृहिणींना रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे। उन्हाळ्यातील 40 अंशांपेक्षा जास्त तापमानातही ग्राहक रांगेत थांबत आहेत। अनेक ग्राहकांनी ऑनलाईन किंवा मिस्ड कॉलने बुकिंग केली, त्यानंतर त्यांना डिलिव्हरीचा संदेश येतो, सबसिडी जमा झाल्याचाही मेसेज येतो, पण प्रत्यक्षात सिलेंडर घरापर्यंत पोहोचतच नाही। एजन्सी टोकन देते, नवीन तारीख देते, त्या तारखेला गेल्यानंतर पुन्हा टोकन, ही प्रक्रिया सतत सुरू असते। गॅस एजन्सीधारक सिलेंडर घरपोच मिळेल, उगीच एजन्सीवर गर्दी करू नका, असे आवाहन करतात। मात्र 15-15 दिवस उलटून गेले तरी सिलेंडरचा पत्ता नाही। ग्राहकांचा संताप यामुळे अधिकच वाढला आहे। आमच्या नावाची गॅस टाकी जाते कुठे, असा सवाल ग्राहक करत आहेत। अनेकांनी गॅस काळ्या बाजारात विकला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत। संधीचा फायदा घेत एजन्सीधारक काळा बाजार करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे। कुमठानाका परिसरातील प्रेषक इंडेन गॅस एजन्सीवर सकाळी गर्दी उसळते। व्यवस्थापकाला जाब विचारला तर उडवाउडीचे उत्तरे मिळतात। जिल्हाधिकारी किंवा पुरवठा विभागाचे कोणतेही लक्ष नसल्याचे ग्राहक सांगतात। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की जिल्ह्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही, पुरवठा सुरळीत आहे। मात्र सोलापूर शहरात रांगा, तक्रारी आणि संताप यांचे चित्र वेगळेच आहे। पश्चिम आशियातील संघर्षामुळे आयात प्रभावित झाल्याचे सांगितले जाते, पण घरगुती गॅससाठी सरकारी यंत्रणा पुरवठा वाढवत असल्याचे दावे आहेत। ग्राहकांचा संताप आता उफाळून येत आहे। दररोज रांगेत उभे राहणे शक्य नाही, कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे। एजन्सी धारकांकडून काळा बाजार रोखण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे। जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, फिरते पथक तैनात करावे आणि ग्राहकांना वेळेत गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सोलापूरकर ग्राहकांचा संदेश स्पष्ट आहे, अफवा नव्हे, वास्तव पहा आणि तातडीने उपाययोजना करा, अन्यथा दैनंदिन जीवन ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काय प्रॉब्लेम काय तुमचा? आम्ही आधी 4 हेलपाटे घातले। आधी काय म्हणले केवायसी करा, आमची केवायसी अगोदर आम्ही जुनच आहे केवायसी वाले, आम्हाला केवायसी करायची गरज नव्हती, बुकिंग करा म्हणले। आम्ही बुकिंग करून गेलो, बुकिंग केल्यावर 12 दिवसांनी 10 दिवसांनी या म्हणले। आता आम्ही 10 काय 12 काय 14 दिवस सोडून आलो आणि आता काय करायले, तर गेट ज्यांनी टाक्या घेऊन आलेत ना त्यांना तिथं लाईनीत उभा केले। टाक्या घेऊन आलेले ज्यांचे डिवायसी नंबर आलाय, ज्यांच्या टाकीचा नंबर आलाय, त्या लोकांना टाक्या घेऊन लाईनीत उभा केलेत। आणि ह्या गेटनं लोक काय आम्हाला काय म्हणले, गेटवर इकडे फक्त केवायसी वाले आम्ही सोडायला लागलो। आणि ज्यांनी टाक्यांचे नंबर आले, डिवायसी नंबर ज्याचा आलाय, ज्याचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्या लोकांना 5-5 लोकांना इकडून सोडतो। आणि आम्ही तिथंच थांबलोय 9 वाजल्यापासून। आमची लेकरं शाळेत न आल्या, आता परत जाऊन 11 वाजता घेऊन आल्या लेकरं, शाळेची दप्तर सुद्धा पाठीला येते आमची। आणि ह्यांनी काय केलं, ह्या गेटने केवायसी वाले बी सोडालेत आणि परत ती बुकिंग वाले बी इकडून सोडाले। आम्ही तिथंच थांबलोय 4-4 तास झाले। ही कुठली पद्धत आहे? टाकी जाऊन 2-2.5 महिने झाले, तर तारीख आहे बघा कार्डावर। मग आता तुम्ही किती दिवसांपासून चक्र मारता इकडं? आता कंप्लीट 8 दिवस झाले चक्कर मारते। आणि ज्यांनी काय म्हणतात हिताला काय म्हणतात, तुमच्या टाक्या घरपोच होतील। आणि ही जी घरपोच करणारी बुकिंग वाली गाड्यावाले आहेत ना, त्यांची सगळ्यांची मोबाईल स्विच ऑफ। कशी झकमारी करायची आम्ही मागच्या टाकीची? तुम्हाला असं वाटतंय का इथला गॅस जी आहे ते कुठल्या तरी काळ्या बाजारामध्ये चाललं वगैरे असं काय काय करायला ती माहित नाही। अरे हिथंच काळा बाजार केला सकाळपासून। ह्या गेटनं आम्ही केवायसी वाले फक्त सोडालो म्हणले, आणि ह्या गेटनी टाकीवाले नंबरवाले सोडतो म्हणाले। ह्या गेटने केवायसी वाली बी आज शिराली ती, आणि टाक्या घेऊन कार्ड घेऊन जाऊन नंबर आलेली कुपन घेऊन टाक्या घ्यायला चालली तिने। तिथेच उभारली ती लाईनीला लोक। हो बघा तुम्ही, कुपनवाले किती लोक आहेत आज, केवायसी वाली तेवढी चालली ती इकडून।
इंग्रजी म्हणायचं कुणाची आहे का मी काय म्हणतो मी काही ऐका ते ऐका त्या गेटवर ते विचारून केवायसी वालेच तुम्ही आज सोडा. तुम्ही डोळ्याने बघितलं आम्ही 5 सोडवलो होतो केवायसीला इकडे पब्लिक काय केली दरवाजा पूर्ण ढकलून अंगावर आली का नाही बट पब्लिक मग मी काय सांगालो ही लोक मी समाज मी आतापर्यंत झोपलो होतो का जेव्हा आता टंचाई आली टाक्याचा जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा आता लुकीट केवायसी केवायसी जुन्याच आहेत त्या मग ह्या लोकांनी आतापर्यंत टाक्या ह्यांना दिल्या कशा वाटल्या कशा ह्यांना टाक्यांना केवायसी होता आताच केवायसीचं कसं आलं केवायसी आताच कशी आली पैसे काय झालं आधार लिंक करो आप गैस को बोलो हाँ केवाईसी को ठहरे बाद आधार लिंक करो गैस को बोलो बर पहले नहीं था हाँ वो टीपी इनो लिया सो एक तुम्हारे को मैसेज आएगा डिलीवरी का बिल का नंबर लिया सो मैसेज का हाँ। और 1 रुपया आई सो अकाउंट में वो इसका हाँ बैंक बरोबर है हाँ सब्सिडी वो फिर वो पैसे अभी गैस नहीं लिए कैसे क्या पैसे है हमारे में हाँ फिर वो चालू है काला हमारे 15 दिनांनी गॅस आणून दिला बर कधी लावला तुम्ही नंबर तशाच्या तारीख माहित नाही 16-17 तारखेला दिला होता आम्ही आम्हाला हे टोकन नंबर दिले तर 30 तारखेला घेऊन जावा म्हणून म्हणले तर काय पण कळेना तेच काय करावं काय नाही काय पण कळेना हे टोकन काय कामाचं नाही हे टोकन दिलं 15 तारखेला मग म्हणते 8 दिवसांनी या मग नंतर 8 दिवसांनी आल्यावर तिथं हे ऑफिसच बंद होतं गेल्या हे टोकन तुम्हाला कधी दिलेलं आहे हे टोकन मला 15 तारखेला दिले बघा 15 तारखेला कधी 15 तारखेला तुम्हाला दिलंय टोकन हा सर 8 दिवसांनी या म्हणले बरं 8 दिवसांनी आल्यावर मग नंतर ना म्हणतात आज बंद आहे आता 15 दिवस होऊन गेले ओले होऊन गेले आता नंतर म्हणतात हे परवा 23 तारखेला बॅनरला केवायसी करा बुकिंग करा म्हणतात आता कामा सोडून किती वेळा यायचं इथं कामधंदे सोडून यांच्या मागं फिरायचं पाया लागलाय आता कुठं नवीन घरकुलावर लोक आलेत रिक्षा करून सगळं भारत आणि HP वाल्यांचं व्यवस्थित त्यांचं वाटप चालू आहे फक्त इंडियन वाल्यांचं काय कारणच समजे नाही बरं तुम्ही पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केली का तुमची आता हे 15 दिवसांपूर्वी तुम्हाला टोकन दिलेलं बरोबर आहे का नाही 15 दिवसांपूर्वी टोकन देऊन सुद्धा तुम्हाला आतापर्यंत टाकी मिळालेली नाही याबद्दल तुम्ही पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केली का करा ना तुम्ही तक्रार हा त्यांना त्यांनी न्यूज वगैरे घेऊन सुद्धा डिक्लेअर केले त्यांनी पण याचं अजून हेच काय नवीन रूल्स काढायला लागले 20 तारीख को टाकी बुक किया था हाँ 20 तारीख को टाकी बुक करने के बाद 21-22 को मैं इधर आया था हाँ फिर मेरे को टोकन दिया 28 तारीख का सुबह 9 बजे आओ करके हाँ फिर 28 तारीख को आने के बाद ये बोर्डर बताया कि इनको और एक बार बुकिंग करना पड़ेगा हाँ फिर बाद में बोले घर पोस्ट टाकी आने वाला बोले हाँ फिर बाद में आया नहीं कल फ़ोन आया था ऑफिस से इनका 0217 नंबर से वो लोकल लैंडलाइन से फ़ोन आया DSC नंबर सांगा तुमची टाकी तुम्हाला भेटेल बोले फिर DSC नंबर बोले बराबर बोलते 15 तारखेला टाकी घरपोच भेटेल और मैसेज डिलीवर बोल को भी आया कल टाकी का डिलीवर बोल के मैसेज आया आपको कल आया मैसेज डिलीवर फिर मैं रिटर्न फोन लगा तो उठाने को तैयार नहीं वो मैसेज किधर बताओ इधर है ना इसमें योर ऑर्डर इज डिलीवर्ड विथ इनवॉइस नंबर ओके हाँ एक मिनट ये मैसेज कब आया आपको 29 शाम तारीख, में। कल आया काय आला मेसेज दाखव 2 तारखेला डिलिव्हरी झाला म्हणून दिलंय इनवॉइस नंबर कालचं आहे म्हणजे तुम्हाला मेसेज येऊन सुद्धा टाकी मिळालेली नाही नाही मिळालं आता त्यांनी 15 तारखेला टाकी घरपोच मध्ये दिला पण आता मेसेजच्या खाली काय दिलं 24 तारखेला रिबुकिंग करा म्हणून ह्याच्या खाली आलेलं आहे कधीपासून चालू आहे तुमचं? 6-7 महिने झाला आपला गॅस सिलेंडरना घरपोच झालाय हां. आणि फोन कॉल केल्यावर कॉल पण उचलायला लागले नाही मग कॉल उचलल्यावर काय सांगतात की तुम्हाला 2 दिवसानंतर घरपोच होईल घरपोच तर आतापर्यंत झाला नाही आता येऊन 4 तारखेला द्यायला लागले नाही 4 तारखेला हे आता 4था दिवस आहे 4थ्यांदा आलो मी इथं तर तरी पण म्हणतात की गॅस सिलेंडर तुमचा घरपोच होणार उद्या कॉल केल्यावर मॅडम काय म्हणतात 4 दिवसानंतर येणार असं म्हणून आता मी 4दा आलो पाडवेला दिलेलं मॅडम काय पाडवेला जातं 4 तारखेला लिहिलेलं सर दाखव कुठे लिहिलंय 4 तारीख लिहिलंय आता लिहिलेलं 4 तारखेला 4 एप्रिलला या म्हणून लिहिलंय हे टोकन देऊन लोकांना येड्यात काढलेत त्यांनी आधी पुस्तक देऊन आता हे देऊन हे 4 तारखेला हे म्हणतात नाही म्हणतात पुस्तक हे टोकन देऊन लोकांना येड्यात काढलेत त्यांनी हां हे टोकन देऊन आणि आता हे टोकन देऊन या तारखेला या म्हणतात या तारखेला आला की इथं लांबच्या लांब पाळी थांबताय सकाळी येऊन लोक थांबतात का विनाकारण थांबतात का
आता या ठिकाणी काय लोकांनी मला डिलिव्हर्ड म्हणून मेसेज दाखवलेला आहे, टाकी डिलिव्हरी झाली म्हणून, पण अद्याप त्यांच्या ह्याच्यामध्ये घरापर्यंत टाकी पोहोचलेली नाही किंवा इथं आल्यानंतर सुद्धा त्यांना टाक्या मिळालेल्या नाहीत. काय प्रॉब्लेम काय? नाही इथं तर देऊ नका म्हणत साहेब. हां, आता मला गोडाऊनकडून डिलिव्हरी जायचं नाही. मग तुम्ही डिलिव्हरी म्हणून कसं काय तुम्ही मेसेज पाठवले त्यांना? मेसेज आहे बघा इथं, काय म्हणते त्यांनी, युअर ऑर्डर इज डिलिव्हर्ड विथ इनवाईस नंबर 516057263874 इनवाईस अँड गिव्ह फीडबॅक. तुम्ही इथल्या ग्राहकांना काय आवाहन करणार सांगा? आता सगळ्यांना आम्ही नंबर लिहून घेतलेला आहे हां. ते हो लिहून घेतला कोणी, तुमचा मोबाईल नंबर वगैरे सगळं लिहून घेतला कोणी. आम्ही डिलिव्हरी बॉयला मोबाईल नंबर, त्यांचे ग्राहक नंबर, कुठल्या तारखेला होतंय त्या तारखेला सगळ्या पावत्या काढवल्या आणि घरपोच पाठवायला. कधीपर्यंत त्या त्या तारखेला बरोबर जाणार? जातं. हे 26 तारखेला माझे एक काम बघा तरी पण गॅस भेटायला तयार नाही. पावती नाही हो, पावती निघाले पण तुम्ही काढत तुम्ही परत कुठली पद्धत आहे सांगा हे लोक नवीन नवीन रूल्स काढायला लागले त्यांनी. अरे कधी पाठवतो? कधी पाठवतो? नंबर लावला. हां 9 मार्चला हां तर कंटिन्यू मेसेज येत आहे की तुम्ही फोन करू नका, हां तुम्हाला घरपोच मिळेल. हां आता आम्ही इथे 2-3 चक्कर मारलो, नाही तुम्ही येत्या घरी जा असं सांगत होते. परत आम्ही इथे भेटायला आलो आता. काय म्हणली तिने आता? आता काय म्हणजे तुझं बघायला पाहिजे.